वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणाने रंगला सोहळा. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन देवळाली प्रवरा येथील न्यू इंग्लिश स्कूल, गायत्री ज्युनियर कॉलेज व गायत्री शिक्षणशास्त्र महाविद्यालयात देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांपासून ते लेझिम नृत्य आणि लाठीकाठीच्या थरारक प्रात्यक्षिकापर्यंत विविध कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा डॉक्टर गीता राऊत या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश शेठ वाबळे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी प्राध्यापक सतीश राऊत, नानासाहेब कदम पाटील, पत्रकार रफिकभाई शेख, मेजर कोरडे, बँक ऑफ बडोदाच्या अधिकारी सौ तुपविहिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे, नृत्य, लेझिम तसेच जय हो या देशभक्तीपर गीतावर लाठीकाठी व मार्शल आर्टचे दमदार सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात राष्ट्रप्रेमाची ऊर्जा निर्माण झाली. प्रास्ताविकात प्राध्यापक सतीश राऊत यांनी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा अनावश्यक वापर कमी करून विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्राकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे सुरेश शेठ वाबळे यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीमध्ये जबाबदार नागरिक म्हणून योगदान देण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर गीता राऊत यांनी शिक्षणाचा उद्देश केवळ चांगला नागरिक घडविणे नसून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य, अनुभव आणि जीवनमूल्ये विकसित करणेही तितकेच गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. विद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पालकांची लक्षणीय उपस्थिती होती. सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. रफिक शेख, वेद बातमीचा, देवळाली प्रवरा.